3 तासांपूर्वी मी वाटसरू या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बघितला आणि आता आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत. तर आम्ही कुठं आलो आहे ते दाखवते मी. चप्पल काढते इथे. थांबा, येऊ का? अवकाश थांबा. हे बघा, तर जो आपण यूट्यूबला व्हिडिओ पाहिलेला आहे तर त्या आजी इथे आहेत. येऊ का आजी? येऊ आतमध्ये का तुम्ही येताय बाहेर? येऊ. तुम्हाला बरं नाही असं समजलं आम्हाला. बरं नाही वाटत. कुठे गेले काका? कामाला गेल्या. कामाला गेलेत का? हा. कधी येतील ते मग? अंधार पडत त्यांना गेला. असू द्या ना. आणि मुलगी कुठे आहे? मुलगी गेली कामाला. येईल का आता ती? नाही अजून लई टाईम. तुम्ही एकटेच असता का इथे मग? हा, म्हातारा एकटा कामाला जाते. हो का? हा. किती डास फिरतायत तुमच्या अवतीभोवती. तर आजी म्हणतायत की त्यांचे ते मालक आहेत तुळशीराम काकाजी आहेत ते, हा. आणि त्यांची मुलगी. मग मुलगी सासरी नाही गेली का आजी? सासरी साहेब पण तिथं असं आमच्या वाणी हं? गरीबी आहे. गरिबी आहे का? बरं, मी काय म्हणते, हा. मग थोडे दिवस येता का तुम्ही दवाखान्यामध्ये वगैरे पण दाखवू येते? आता पाठवलं काय. आजी तुम्ही इथं राहिलात तर जास्त तब्येत खराब होईल अजून. हा, आता किती गारठा पडतोय. लई वाट पडते. कधीपासून आजारी तुम्ही? 2 महिने. काय झालं अचानक? हे हात पायचे दुखत येत लई आणि पोटात दुखत लई. हो का? चालता येतं का तुम्हाला? चालता नाही येत. निबार झालंय पोटात. आजी दवाखान्यात दाखवूया ना. नंबर आहे का तुमच्याकडे? नाही. कुठे काम करतात त्यांचा नंबर आहे? नाही. कुठे येईन तिथं करायचं, लागलं तर करायचं, काम नाही तर नाही. मिळेल तिथं काम करतात का ते? हा, मिळत. 2 वर्ष झाली इथे राहताय? हा, पावसा पाण्यात तर खूप अवघड होत असेल की. अवघड होते. इथं तर उभं पण नाही राहता येत. नाही राहत आहे. आणि जनावरांची किती भीती आहे. हा, हा, सगळं शेत आहे अवतीभोवती जंगलासारखं हा, है ना. हा. वाढले की. कधी येणार आहे ते मग काका? आता बरा अंधार पडेल त्यांना. मग आम्ही थांबू का तोपर्यंत? बघा. आम्ही थांबतो रे ते येईपर्यंत. हा, तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जातो ना आम्ही. मग बाहेर कसं बसता तुम्ही? सरकत सरकत जाता का? सरकतही नाही येत. नाही सरकताय? नाही. उठताच येत नाही जागेवरून? नाही उठता येत. घरात तर भांडी पण नाही आहेत काही. ऐकाव नको काय म्हणता? अहो, परिस्थिती बघा तुमची कशी आहे. हा अयो, नको. आजी, हं. चला ना, ऐका थोडं माझं. येता? नको. अहो काहीच नाही, अंगावर मासच नाही उरलं तुमच्या. अन्न नाही जाते तुम्हाला. आणि नाही जात. मग चला ना, 2 दिवस राहा दवाखान्यात. आणून सोडते परत तुम्हाला. नको. हा, चला चला नको. या. नको. नको काय नको आजी, चला. आम्ही खूप लांबून आलोय अहो. दादा, आजींचे कोण आहे तुम्ही? आम्ही जावई. बरं झालं तुम्ही आलात अहो. हा. या या, आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला युट्यूबला म्हणून आम्ही आलोय. हा. कोणी येऊन गेलं का तुमच्याकडे इकडे मदत द्यायला? हा, आलते मध्ये. आले होते? कधी हा, आले होते? परत आलेच नाही. नाही, आता आजच व्हिडिओ आलाय ना. एक नाही. 2 दिवसात कोणी मध्ये आलते पण परत आलेच नाही. असं झालं का? हा, बरं, आजींची तब्येत खूप खराब आहे ना. खराब आहे. बरं, दवाखान्यात घेऊन जाऊ का त्यांना? दवाखान्यात हा, तर ते काय जगायची मला तर वाटतं नाही, आज अपेक्षा त्यांची. नाही हो, असं आपण कसं म्हणू शकतो? मग काय आता? असं नका म्हणू. आपण प्रयत्न करून येऊ का आम्ही त्यांना? नेता का? हो. पण कोणत्या दवाखान्यात नेणार इथं म्हणजे? आमच्या इथे काने फाट्याला पण एक हॉस्पिटल आहे. हा. तिथे पण नेता येईल आपल्याला. नेऊ का? बघा, तुम्हाला काही करता आलं तर. जाऊ घेऊन आम्ही. चला. आजी, नका. आजी नका. इकडे बघा. नको. नाही कसं म्हणता? तुम्हाला बरं नाही व्हायचं का?
अहो त्यांना उठता पण येत नाहीये नाही ना, जागेवरून. चालता येत नाही, उठता येत नाही. दादा तुम्ही मदत करा. खरंच तुम्हाला सांगू आजींचं खरंच एकदाच जन्म मिळतो अहो. आम्हाला तो व्हिडिओ बघून खूप वाईट वाटलं म्हणून आम्ही आलोय. आणि या थंडी वाऱ्यात अजून गाठून त्रास होणार त्यांना. म्हातारं तसंच लटलट हालात आहे, तरी काम करतंय. कुठे जातात ते? तर आता कामाला गेल्यात, आणता का त्यांना बोलवून? आता येतीलच ती. येतील का? हम्म. मग थांबतो आम्ही. पण बाबा आजी नाही ठेवूया आपण गाडीमध्ये तोपर्यंत. टाकू का उचलून? आजी नको. इकडे बघा. आजी घाबरू नका. बरं माझ्या आश्रमात घेऊन जाऊ? नको. आमच्या घरी येत आहे 2 दिवस. नकोच म्हणते ती. आजी अहो तब्येत बघा तुमची कशी झाली आहे. ते जावई बापू म्हणतात तुमचे तर ऐका आजी. अहो तुमच्या भल्यासाठी आलोय आम्ही. हा चांगलं होईल. अहो इथं राहून काय होणार? डास चावून अजून त्रास होईल तुम्हाला. हे घाल घाला स्वेटर. द्या मी लावते गुंड्या. कशा राहिला तो तुम्ही एवढ्या थंडीत? हा किती गारठा आजी. आमच्या सारख्यांना सहन होत नाही हो. किती दिवस झाले केस पण नाही धुतलेले दिसत आहेत. आता बरं वाटते का तुम्हाला? गाऊन नवीन घातलाय आपण, स्वेटर घातलं नवीन. हे बघा मी किती गाऊन घेऊन आली आहे तुम्हाला. सगळे नवीन गाऊन आहेत हे. पण ताईपेक्षा महत्वाचं काय माहितीये? तुमच्यावर इलाज होणं. मी सगळे नवीन गाऊन ह्याला टिपा मारून आणल्यात उसवायला नको म्हणून. हं? आपण वाट बघू काकांची थोडा वेळ. काय एवढं दुर्लक्ष केलं हो तुम्ही? पटकन जायचं होतं ना दवाखान्यामध्ये. अहो दवाखान्यामध्ये काय पैसा लागतो का? अहो किती सरकारने सोयी करून ठेवल्यात, तुम्ही त्यांचा लाभच घेत नाही काही. हा का अंगावर काढता एवढा आजार पण तुम्ही? सांगा कोणाला त्रास होतो सांगा बरं. हा आज आम्ही इथे कसं पोचले हे मी दाखवते तुम्हाला सगळ्यांना. हे पहा मला दुसरं नाही. मी वाटसरू म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती हा व्हिडिओ आम्ही पाहिला. आता असं नाही वाटत का बा मुलगा असतात आमची काळजी घेतली असते त्यांनी, आमची जरा देखरेख केली असती. हे बघा राहिलाच नाही तर हे बघा राहिलाच नाही म्हणलं कसं काय काळजी. आता आमची काळजी कुठली म्हणायची? का असं वाईट नाही वाटत? वाटतं परत इलाज नाही. हे बघा तर डोक्यात येतात पण आता त्याला काही इलाज आहे. डोळ्यात पाणी येण्यासारखीच परिस्थिती याच्यामध्ये आहे, जी मी आजही प्रत्यक्ष अनुभवतीये. हे बघा तर हे जे मिलिंद दादा आहेत, ज्यांचं हे यूट्यूब चॅनल आहे, त्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देते. मिलिंद दादा खरंच तुम्ही आज खूप मोठं कार्य केलेलं आहे. या आजींपर्यंत नाही तर कसं कोणी पोचलं असतं सांगा तुम्ही. आणि आपल्या मावळ भागामध्ये इतके आदिवासी पाडे आहेत आणि कातकरी वस्त्या आहेत आणि त्यांची जी अवस्था आहे ना ती अशीच आहे, दयनीय अशी. त्यांच्यापर्यंत मदत नाही पोचते. असं होतं की मीडिया आहे पण त्यांना माहिती नाही त्याचा वापर कसा करायचा, कारण एक खूप साधी माणसं असतात ही. आज हे बघा या व्हिडिओमध्ये त्यांची परिस्थिती दिसली आम्हाला. आणि आजी कशामुळे तुमचा मुलगा वारला म्हणे? साप चावला होता. हं? साप चावला होता. मुलाला साप चावला? हा मोठा होता का मुलगा आजी? मोठा होता. हो का? म्हणजे तुमचा आधारच गेला म्हणाय का त्याच्यामध्ये? मग तुम्ही म्हणून खचल्या का काय मनाने? हो ना. हे बघा मिलिंद भोसले सरांचं हे यूट्यूब चॅनल आहे आणि हा त्यांचा. खाला असतं लोक असतात. तर खरंच नाही वाटतं ना परत नाही ते काय ते वाटून हे बघा हे मिलिंद भोसले सरांचं यूट्यूब चॅनल आहे. नशिबाच्या गोष्टी तर काय आहे, आपलं कसं तरी हा दिवस निघाला की दुसरा ढकलीच राहायचं. हा व्हिडिओ पाहिला आता म्हणजे 4च तास झालेत हा अपलोड करून. आणि जसं आम्ही हा व्हिडिओ पाहिला तसं आम्ही लगेच निघालो. आजींसाठी काही टॉनिक आणलेले आहेत, त्यांना मधाची बाटली आणलेली आहे, त्याच्यानंतर हे स्वेटर, गाऊन, साड्या, बरेच कपडे म्हणजे कॉटनच्या साड्या आणलेल्या आहेत मुद्दाम. आणि त्यांना जे जे हवं आहे ते सर्व आवश्यक असं धान्य आणलेलं आहे. काही साबण, ब्रश, पेस्ट वगैरे असं.
जे रेग्युलर आपल्याला रोजच्या वापरासाठी लागतं ते पण आणलं आहे. खोबऱ्याचं तेल वगैरे आणलेलं आहे. तर सगळी लिस्ट मी आता काही सांगत बसत नाही, पण जे जे मला वाटलं की हे अत्यावश्यक आहे ते आपण आजींसाठी आणलेलं आहे. काही ब्लँकेट्स आणलेले आहेत. प्रचंड थंडी आहे आणि आतमध्ये मी जाऊन पाहिलं तर काहीच नाही आहे घरामध्ये हो. म्हणजे खरंच आपण एखाद्या पिक्चरमध्ये बघतो ना तशी अवस्था आहे त्यांची. फक्त भाऊक होऊन नाही चालणार, आजींसाठी आपल्याला ठोस पावलं उचलावीच लागणार आहेत. आणि आजी आधी नाही म्हणत होत्या येण्यासाठी हॉस्पिटलमध्ये, पण आता त्या तयार झाल्या आहेत. त्यांनी कितीतरी दिवस खाल्लेलंच नाही आहे, त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे. गाऊन घातला तेव्हा नुसती हाडं आणि हाडं लागलेली आहेत हाताला, मांसच नाही आहे अंगावरती. त्या म्हणतायत की पोट अगदी गच्च झालंय आणि अन्न जात नाही. तर आजी तुम्ही मला सांगा, इथं राहून उपचार होणार होते का तुमच्यावरती? सांगा, उपचार होणार होते का इथं राहून? आज तुम्ही माझं ऐकणार तर भलं होणार. कोणाचं सांगा, कोणाचं भलं होणार? मग सगळं महाराणी अक्षरशः किती इंच काट्याची भीती आहे इथे. आणि आतमध्ये तर काहीच आहे, भिंत नाहीच आहे, अजिबात भिंत नाही आहे. का या निव्वळ काटक्यात यांनी बनवलेलं हे घर आहे. लिटरली मातीमध्ये त्या काटक्या अशा रोवून ही झोपडी बांधलेली आहे त्यांनी. आणि तिथे फक्त कसा बसा माणूस बसू शकतो, उभं नाही राहू शकत तो. पाहिलं तर खरंच इथून किती लोक जाय करत असतील, पण त्यांना देखील कल्पना नसेल की आजींवरती ही वेळ आलेली आहे. हो ना आजी? कोणी आलं का मदतीला तुमच्याकडे? कोणी नाही आलं? म्हणजे आम्हीच पहिल्यांदा आलो का? मग आम्हीच आलो पहिल्यांदा. खरंच अशा तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचणं फार गरजेचं आहे. आज आपण शहरामध्ये राहत असतो, आपण सुशिक्षित आहोत, आणि ही लोक बिचारी जाणार कुठे? त्यांना कोण न्याय देणार? ह्यांच्यापर्यंत सोशल मीडिया पोचणार तरी का, सांगा तुम्ही मला. आज भोसले दादांनी खरंच खूप मोठं काम केलं आहे. त्यांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवला. आज आम्ही आमचं ऑफिस, गोडाऊन, किचन, हॉल सगळं आम्ही आवरायला काढलं होतं. ते पाहिला तसं पटापट गाडीमध्ये सगळं काही भरलं आणि आम्ही इकडे आलो. तर बघूया आता आपण काका कधी येतात त्यांची वाट बघतोय आम्ही. आणि ते आले की आम्ही लगेच आजीला घेऊन जाणार आहोत. विचार करा, आता व्हिडिओमध्ये तुम्ही जे बाबा पाहिलेत त्यांची अवस्था कशी आहे. ते सुद्धा खूप वयस्करच आहेत, पण ते आता काम करायला गेलेत म्हणे. शेवटी इकडे कसं आहे ना की शेती आहे, सगळी शेतजमीन आहे आणि खुरपणी वगैरे अशी कामं मिळत असतात त्यांना. तुमचा तरुण लेक गेला, जे झालं ते झालं, त्याला काय करणार आपण? का बरंच दुर्लक्ष केलं? पैसे नाही म्हणून? नाही केलं, आता दुखणं झालं. दवाखान्यामध्ये का नाही गेलात? अहो, एक फोन केला की इथे ॲम्ब्युलन्स येते, आजी येते की नाही? अगदी खेडो पाडी एक फोन केला की कुठल्याही कोपऱ्यामध्ये ॲम्ब्युलन्सचं पोचते. मग आपण त्याचा लाभ नाही घ्यायचा का, सांगा तुम्ही मला? कधी येतात बाई, असं झालंय मला आता. कधी दवाखान्यात नेते मी तुम्हाला. माझ्याबरोबर याल ना आजी? येणार ना? चला, बरं झालं ग बाई, खरंच खूप छान वाटलं मला. मग का नाही करत होता तेवढा वेळ? लाईट आहे इथे झोपडीत? नाहीये. मग रात्री कसं करता तुम्ही? इथं बाहेर स्वयंपाक करता. हे बघा, कपडे पण किती मळालेले होते हो. अंगावरती किती थंडी वाढत चालली आता. तेवढसा जीव उरलाय, सांभाळा आता त्याला. मनुष्य जन्म 10 वेळा मिळतोय, मग त्याला एवढं का सहजासहजी घ्यायचं आपण? 6:30 वाजलेले आहेत. आम्ही काकांची वाट बघतोय. नक्की येतील ना पण आजी काका घरी? येतात ना? नाही म्हणजे दुसरीकडे कुठे लेकीकडे वगैरे जाणार नाहीत ना? तुम्ही कसं काय राहतो एकटे इथे आजी? किती अंधार आहे चारी साईडला.
हा हो केवढे हे बघा माझे हात किती गार झाले ते बघा हे बघा हात किती गार झाले हे का मग माझे खूप गारटले हो इथे बसून हं? कधी येणार हो काका बाबा या या आले का आम्ही तुमचीच वाट बघतोय या इकडे बसा इथं बसा या आजीला कपडे घातले दत्ता नवीन बसा इथं आम्ही तुमचीच वाट बघतोय बाबा हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं आम्ही बघितलं असेल म्हणा व्हिडिओ मध्ये बघितलं आता आम्ही काय आंधळी माणसं म्हणलं आम्हाला काय कळायचं त्याच्यात आम्ही मदत करायला आलो ना बाबा तुम्हाला हे बघा यांना जास्त बरं नाहीये दवाखान्यात घेऊन जायचं म्हणताय ते बघा हो म्हटलेत त्या दवाखान्यात नाही आम्ही करत नेऊ का मग संगत जायला लागेल मात्र बाबा तुला येता का मग? मला कडे काय सुधारायचं नाही का आम्ही येतो तुमच्या बरोबर तुम्ही फक्त सोबत राहा चालेल चला नाही ती बाडीला नाही बाडीला लाव तिच्या सगळं बाडी काय तीन काय असं काय चला आपण जाऊया दवाखान्यात बाबा हा चला आजी नेऊ ना तुला होय आजी यायचं ना चला चला घेऊन जाऊया दवाखान्यात हा बाबा आता आमच्या सारख्याला दवाखान्यात काय सुधारत नाही आम्ही कधी काय दवाखान्यात गेलो नाही ते घरी मिळालेलं परवडून पर कसं आहे अरे आम्हाला म्हातार तिकडं बाबा नाही. 4 दिवस जगली तर तेवढीच होईल सलाईन लावले तर येईन तिला नाही सलाईन लावू द्या मग बरं आता हे गळतं पान आहे म्हणलं तिथे तिथे नीट होतं का नाही होत अरे त्याचं हो अहो काय बाबा सांगा हे बघा नीट हो नाही तर न होऊ देत प्रयत्न आपल्या हातात आहे का नाही करणं नाही करणं आपण आहे. असंच कसं त्यांना काय होऊ द्यायचं नाही करणं आहे हातात बरं तिथे जर फसल्यानंतर मी एकटं तर काय नाही करणार आम्ही मदत ते आहेत करतो की बाबा. त्यांच्या आम्ही आहोत सोबत? तुमच्या सोबत आम्ही मदत करतो तुम्हाला बस चला तुमचा नंबर आमच्या पुरींच्या वडिलांना पाठवून ठेवा हा देते तुम्हाला सर आपलं कार्ड द्यावं ते ताईंना हा म्हणजे फोन हा तिला दिसत नाही ऑपरेशन करायचं का डोळ्याचं तिकडे बघा डोळ्याचं ऑपरेशन करायचं का नका जाऊ द्या मरू द्या. येता का नाही मला नाही दिसत. अहो, डोळ्यात म्हातारीला काय दवा गोळ्या नाहीला सांगता मी तिकडच चुकन नाही 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 त्याचं अहो आमच्या बरोबर चला डोळ्याचं ऑपरेशन करू तुमच्या सोडणं ते चला दाखी येता मग. का? चला ऑपरेशन करू डोळ्याचं मी घेऊन जाते तुम्हाला दवाखान्यात अरे बाबा, खरं नाही म्हातारीचं काय अहो, पैसे नाही लागत त्याला येता का तुम्ही हे बघा आता आम्ही आईला घेऊन चाललोय तुमच्या घे राधे तिकडे ओढून झालं द्यावा तुझ्यासाठी माझं आहे बटन वयाचं हा बस हो दे म्हातार बाबा आयुष्य काढले तिच्या संग बाजार बाबा इथं बस आता त्याच्यावरती आमच्या आश्रमाचा मोबाईल नंबर आहे कार्ड आहे हा तर मी त्यांना घेऊन जाते बरं का तुमच्या आईला घेऊन चालली दवाखान्यात मी म्हणते चला चला तुम्ही येईना मला नाही दिसत. तिचे डोळे गेल्यात अहो डोळ्याचं ऑपरेशन करूया ना त्यांचं जाकी मग ऑपरेशन होईल काही काय मावशी, इकडे या, इकडे या. तिथे खाय प्यायची सोय अहो, मी सगळी तुम्हाला चांगलं सांगते हिला बी ऑपरेशन जाऊ दे. करा हो ताई त्यांना सांगा जेवणा बिवणाची सोय आहे म्हणून अहो खाण्यापिण्याची व्यवस्था आहे पण तिथं आम्ही तर राडा कसा घेऊन येऊ आंघोळ नाही पांघोळ अहो नाही नका लागलं, काही दुसऱ्या आणू वारीला आमच्याकडे नाही सगळं आहे त्यांच्याकडे सगळं आहे मग तिथे मावशी, गेल्यावर कर का नाही इकडे आमच्याकडे कपडे पण आहेत हे बघा आता सुद्धा गाडीत ठेवलंय सगळं ते चला मॅडम नंतर बघू आता हे पहिलं पेशंट जाऊ द्या बरं ठीक आहे नंतर तुमचं ओके. ऑपरेशनचं बघू ठीक आहे हा मग बघू चला नेतो आम्ही आईला तुमच्या आई बाबा दोघही बरोबर आहेत आमच्या हा चला येऊ का मग ताई ह्या नंबर तुमचाच ना हो हो माझा आहे कार्डामध्ये? हो हो दर ताई आणि त्यांना कुठे ऍडमिट केलंय काय चालू आहे ते सांगेल मी तुम्हाला हा राईट हे बघा मी त्यांच्यासाठी नवीन गाऊन आणलेत सगळे हो तू या काय फोन नंबर घे हा आहेत माझ्याकडे हा मला नसलं माहिती तरी मग मालकाला घेऊन येऊ. करा बंद अरे सकाळी ना अण्णाच्या फोन कर त्यांना. नाही हळूच लागलाय तो दरवाजा चला येऊ का हा, मग चला चला येते हा धन्यवाद आईला लवकर बरं वाटू दे देवाकडे प्रार्थना करा हा चला मावशी येतो आम्ही हा जरी बरे झाले ना तर आमच्या आश्रमात ठेवा त्यांना ते चांगले राहतील तिथे तुमचा असं आमचा कामशेतला आश्रम आहे तिथंच कामशेतला? हा आम्ही त्याला अरे बापरे. सांभाळू हा तिथे पैसे वगैरे काय लागत नाही पैसे नाही काय लागत नाही लागते नाही नाही अहो ह्यांच्याकडनं कुठं पैसा घ्यायचा हा ह्यांच्यासारख्यांसाठीच तर आपण आश्रम सुरू केलाय आमच्याकडे राहायला ठेवा आईंना हं? हा, चालेल चला बाबा पण राहतील हा तिला सोदरवा त्यालाही ठेवा तिकडच आणि ते आईला पण आमच्या तिकडच दोघं नाही ठेवू का आश्रमात आमच्या राईट मध्ये बरं ठीक आहे चला सरकले का अरे तुझे पाय माझं असं इकडून घ्या सर इकडून हा.
निघाली दवाखान्यात. बसले का बाबा? बसलात ना व्यवस्थित? चला. काय? तर मावशी मी तुम्हाला फोन नंबर दिलेला आहे आमचा. हा आणि बरं का दादा, मी ताईंकडे फोन नंबर दिलाय. ते औषध सकाळी वगैरे फोन का? करते याच्यावर तुम्ही तुम्ही बोला दोघं. अजून एक काढ, हे घ्या, हे माझ्याकडे द्या. सकाळची भाकर येते हे घ्या. आणि हे बघा काढ द्या सर अजून एक. एखादा मुलगा असला असता तर मग बरं वाटलं असतं. आता मुलगा होता त्याला चावला ते गेलं मरून. एक मुलगी ती मरून गेली. आता दुकानात असतात ना गोळ्या, हा. त्याच घेऊन ये. मग डॉक्टरांना नाही दाखवलं? नाही दाखवलं. दाखवायचं ना बाबा डॉक्टरांना. असा अंदाजे गोळ्या खातात का? आता तिथं माहिती होईल तिथं माणसाने करीत जातं म्हणाय. पण आमच्या सारख्याला आदिवासी लोक नाही, आमच्या सारख्याला ते शिक्षण नाही काय नाही त्याच्यात काय कळत नाही. आपण प्रयत्न तर करूयात ना, है ना? बाबा आपण दवाखान्यात आलो बर का. मी म्हणाल तसं आता आमच्या सारख्याला काय. उपजिल्हा रुग्णालय कानेफाटा इथून आजींना सलाईन लावून झाल्यानंतर वायसीएम हॉस्पिटल इथे पिंपरीला रेफर करण्यात आलं. गेले 2 दिवस झाले आजी वायसीएम हॉस्पिटल पिंपरी इथे उपचार घेत आहेत आणि आपण आपल्या वृद्धाश्रमामार्फत 2 केअरटेकर्स तिथे ठेवलेले आहेत. बाबांना आजींबरोबर दवाखान्यात नाही पाठवलेलं, ते आपल्या वृद्धाश्रमातच आहेत आणि आजींवर उपचार झाल्यानंतर देखील आपण त्यांना किनाऱ्यातच आणणार आहोत.